स्टुडंट, आज आपण 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला 3 स्टेपचा यूज करावा लागणार आहे. जसं मी घेतलं 35 इंटू 25. ओके, तर 3 स्टेप करू आपण. किती करू? 3 स्टेप. सर्वात पहिला काय, राईट साइड वर 5 इंटू 5. किती झाले? 5 इंटू 5 25. किती झाले? 25. 25 चे किती घेतले? 5 घेतले. ओके, कॅरी किती राहिले? 2. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? क्रॉस मध्ये मल्टिप्लाय, म्हणजेच कोणाचा? 3 इंटू 5 प्लस 2 इंटू 5. ओके, 3 5 चा किती झालं तुमचं? 15 आणि 5 2 चा किती झालं? 10. 15 प्लस तुमचा 10. 15 प्लस 10 किती झालं? 25. आणि 25 तुमचे कॅरी किती होते? 2. तर किती उरले तुमचे? 20. किती झाले टोटल? 27. तर मी किती लिहिले इथं? 7. ओके, कॅरी किती राहिले आपल्याकडे? 2. ओके, मग शेवटची स्टेप पहिले अशी झाली. मग क्रॉस आणि शेवटची स्टेप किती घेऊ? 3 इंटू 2. तर 3 2 चा किती झाला? 6. 6 प्लस किती तुमचे कॅरी होते? 2. 6 प्लस 2 किती झाले? 8. किती झाले? 8. तर तुमचं उत्तर किती? 875. म्हणजे आपण एका स्ट्रोक मध्ये तुमचं आन्सर काढू शकतो. किती डिजिट? 2 डिजिट यूज करायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. आणखी घेतलं मी 62. किती घेतलं? 62. आणि मी इथं घेतलं 44. किती घेतलं? 44. किती स्टेप करायचे आपल्याला? 1 2 आणि 3. ओके, 3 स्टेप आपल्याला करायच्या आहे. तर सर्वात पहिला अशी स्टेप करायची म्हटलं मी. तर 2 इंटू 4 किती झाले? 8. कॅरी उरला काय? कॅरी उरलेला नाही, नो प्रॉब्लेम, 8च लिहायचे. ओके, नंतर क्रॉस मध्ये घ्यायचे. तर काय करू आपण? 6 इंटू 4 हे पहिली प्लस 2 इंटू 4 म्हणा किंवा 4 इंटू 2 म्हणा. ओके, तर 6 4 चा किती झाला? 24. 4 2 चा 8. 24 प्लस 8 झाले आपले 32. ओके, 32 मधले मी किती लिहिले इथं? 2 लिहिले. किती राहिले? कॅरी 3 राहिले. याच्यावर लक्ष द्या, कॅरी असले तर कॅरी करायचं. ठीक आहे, शेवटची स्टेप काय? 6 इंटू 4 किती झाले? 6 4 चा 24. 24 प्लस 3 किती झाले? 27. तर किती लिहिले आपण? 27. म्हणजे या दोघांचा मल्टिप्लाय केली त्याला 2 7 2 8. या पद्धतीने तुम्ही 2 डिजिटचा कोणताही मल्टिप्लाय तुम्ही करू शकता. 94 98 घ्या, कोणताही जरी नंबर घेतले 2 डिजिटचा तर तुम्ही काय करू शकता? आन्सर काढू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत 3 डिजिट नंबर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.